नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्र विभागीय शासकीय योजना प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न झाले. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सेवा, सुशासन, गरीब कल्याण आणि विकासाची 12 वर्षांची ऐतिहासिक वाटचाल पूर्ण केली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपा जैन प्रकोष्ठ, महाराष्ट्र प्रदेश आणि अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर सेवादूत शासकीय योजना प्रशिक्षण अभियान राबवण्यात येत आहे, अशी माहिती भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांनी दिली. यावेळी भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांनी महत्त्वपूर्ण घोषणा करत सांगितले की राज्यात 1000 प्रशिक्षित सेवादूत तयार करून केंद्र व राज्य शासनाच्या प्रत्येक लोककल्याणकारी योजनेचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा भाजपा जैन प्रकोष्ठाने संकल्प केला आहे. सरकारच्या योजना केवळ कागदावर न राहता त्या प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी सेवादूत प्रभावी माध्यम ठरणार आहे. त्यांनी पुढे सांगितले की प्रत्येक प्रशिक्षित सेवादूत हा शासन आणि जनतेमधील विश्वासाचा दुवा म्हणून कार्य करणार असून गरीब, विद्यार्थी, महिला, शेतकरी, युवक, उद्योजक आणि ज्येष्ठ नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन करणार आहे. प्रशिक्षण शिबिरामध्ये कार्यकर्त्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाच्या शिक्षण, स्वयंरोजगार, उद्योग, महिला सक्षमीकरण आणि उद्योजकता विकासाशी संबंधित योजनांचेही सखोल प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी संदीप भंडारी यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण घोषणा करत सांगितले की राज्यभर सेवा भवन संपर्क कार्यालयांचे जाळे उभारण्यात येणार असून या कार्यालयांद्वारे नागरिकांना शासकीय योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया, मार्गदर्शन आणि लाभ मिळवून देण्यासाठी कायमस्वरूपी सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या उपक्रमाची सुरुवात म्हणून नाशिक शहर आणि नाशिक रोड येथे लवकरच सेवा भवन संपर्क कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार, भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी आणि प्रदेश महामंत्री विकास अच्छा, नगरसेविका श्वेता भंडारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. सुनील केदार यांनी भाजपा जैन प्रकोष्ठच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या संघटनात्मक, सामाजिक आणि जनकल्याणकारी उपक्रमांचे विशेष कौतुक करत अशा सेवा केंद्रित अभियानांमुळे पक्ष आणि समाज यांच्यातील विश्वास अधिक दृढ होईल असा विश्वास व्यक्त केला. प्रदेश महामंत्री विकास अच्छा यांनी कार्यकर्त्यांना संघटन, विस्तार, बूथ सक्षमीकरण आणि जनसंपर्क वाढवण्याचे आवाहन करत प्रत्येक कार्यकर्त्याने समाजसेवा आणि संघटन या दोन्ही क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावावी असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी महेश श्रीमाळ, उमेश जैन, परेश शहा, पंकज भंडारी, चेतन जैन, हरीश लुंकड, गिरीश साबद्रा, अशोक पिचा, कीर्ती बोरा, ज्योती शहा, मनोज भंडारी तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन निर्मल भंडारी व नगरसेविका श्वेता भंडारी यांनी केले. माध्यमातून पूर्ण राज्यामध्ये आता सेवा दूत बनवण्याचं कार्य चालू आहे. जसं सगळ्यांनाच माहिती आहे का 2014 पासून ज्यावेळेसपासून आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी पंतप्रधान पदाची सूत्र हातात घेतली तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे 12 वर्षात नरेंद्रभाई मोदींच्या माध्यमातून, भाजपा सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या विविध बऱ्याच सरकारी योजना समाजाच्या प्रत्येक घटकाच्या उत्थान आणि विकासासाठी राबवल्या गेल्या. ह्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, याची जनजागरूकता जास्तीत जास्त प्रमाणात व्हावी, ह्या हेतूने, ह्या उद्देशाने भाजपा जैन प्रकोष्ठच्या माध्यमातून सेवादूत बनवण्याचं कार्य आम्ही आत्ता करत आहोत. जे आमच्या कार्यकर्त्यांना पूर्ण ट्रेनिंग, एक योजनांची ट्रेनिंग देऊन त्यांनी समाजापर्यंत ह्या सगळ्या योजना पोचवायचं, हा आमचा त्याच्या मागचा उद्देश आहे. जैन प्रकोष्ठच्या माध्यमातून येत्या 3 महिन्यात 1000 प्रशिक्षित कार्यकर्ते तयार करण्याचं आमचं आता कार्य चाललेलं आहे. आता राज्यस्तरीय शिबिर आमचं 18 जुलै रोजी मुंबईमध्ये संपन्न झालं. आज जे होते हे उत्तर महाराष्ट्र विभागीय शिबिर आहे. याच्यात धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर आणि नाशिकमधले सगळे कार्यकर्ते आलेले आहेत. आता असंच पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा हे सगळे विभागीय शिबिर पहिले आयोजित होतील. त्यानंतर एक जिल्ह्यामध्ये आम्ही असे
शिबिर आयोजित करतोय. ते या 3 महिन्यात येत्या 1000 सेवादूत आमचे निर्माण होतील. तर या योजना आपण राबवतो त्यासाठी काही शासनाकडून विशेष निधी काय आपल्याला? शासनाकडनं निधी नाही, शासनाचा निधी सामान्य जनतेपर्यंत कसा पोहोचेल याच्यासाठी म्हणून आमचं काम चाललंय. आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता 24/7 हा कार्यकर्ता असतो, काम करणारा असतो. आणि ज्या केंद्र किंवा राज्य सरकारच्या ज्या योजना आहे त्याचा प्रत्येक घटकाला त्याचा लाभ मिळावा हा प्रत्येक कार्यकर्त्याचा मानस असतो. तर त्याच कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करून त्याला आम्ही समाजामध्ये ह्या योजना पोहोचवण्यासाठी पाठविणार आहोत सेवादूत ह्या नावाने. नाशिकमध्ये कसं भेटलं? नाशिकमध्ये अत्यंत उत्तम प्रतिसाद भेटला आहे. नाशिकच्या म्हणजे या उत्तर महाराष्ट्र विभागाची जबाबदारी भाजप जनप्रकोष्ठा माध्यमातून निर्मलजी भंडारी आमच्या सोबत आहेत, त्यांना दिलेली होती. आजच्या कार्यक्रमाचं नियोजन पण त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं आणि तुम्ही आज बघताय का उत्स्फूर्त प्रतिसाद सुद्धा मिळालेला आहे. इथे सगळे कार्यकर्ते नाही तर सगळे आमचे पदाधिकारी वेगवेगळ्या शहराचे, जिल्ह्यातले, गावातले सगळे पदाधिकारी इथे आलेले आहेत आणि ते आज इथून ट्रेन होऊन सेवा दूत बनवून जातील.